गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आता विषय असा आहे का आपला मोबाईल होल्डर मोडलाय. जिथं आपण मोबाईल अडकवतो त्याच्या मागची रिंग जी अडकली जिथं आपण फिट करतो तो. तर आता कसं तरी आपलं काम भागवायचं जोपर्यंत आपण घेत नाही किंवा फेबिक्विक वगैरे घेत नाही, मार्केट ओपन होत नाही तोपर्यंत सकाळी. तर आता पाटा आपल्याला एक आपल्या भोसरीतनं दिघीमधनं राईड पडली पहिली स्टेशनची. उबेरकडनं 172, कस्टमरचं बिल झालं 230, आपल्याला 172 दिलेत. तिथनं आपल्याला लगेचच पडली पिंपळे सौदागर रॅपिडो 280 16 किलोमीटरची. तिथनं आपल्याला लगेच एक अर्धा किलोमीटर पासून पडली वाकडचा ब्रिज, मुंबईला जातो तिथनं 143 132 रुपये 135 आपल्याला दिलेत. तर 3 राईड आपण केलेले आहेत. जवळपास 550 किंवा 500 रुपयाचं काहीतरी अर्निंग झाला असेल आपलं. तर आता इथनं बघूया पुढची राईड आपल्याला कुठं पडते. तर मित्रांनो, आपलं आता बराचसे 3 ते 4 राईड आपण कंप्लीट केल्या, त्याच्यानंतर आपण व्हिडिओ काढतोय. तर आता माझे एखादी ट्रिप मी मिस करू शकतो सांगण्यामध्ये, पण रॅपिडो पण केले, ओला पण केले आणि उबेर पण केले. तर आपण जे वाकडला कस्टमरला सोडलं तिथून आपण परत वाकड साईडला, म्हणजे वाकडला त्यांना ब्रिजला सोडायचं होतं जिथं बस वगैरे थांबतात तिथं कस्टमरला सोडलं आणि तिथून मग आपण क्रॉस करून परत आलो. तर आपल्याला रेल्वे स्टेशनची राईड पडली. रेल्वे स्टेशन कस्टमरला सोडलं आणि तिकडनं आपण गेलो वल्लभनगर. मला आलं पिंपळे सौदागर 280, पण ते एक आली मला ओलाकडनं आली वाकडची 358 रुपये आणि त्याच्यासोबत पण ती होती आपल्या याच्या मागच्या साईडला 6 नंबरला. पण त्याच्याऐवजी नंतर मग एक आपल्याला रॅपिडोकडनं आली 280 पिंपळे सौदागर. तर आपण ती घेतली, कारण आता जिथं मी उभं होतो तिथनंच आपल्याला राईड पडली. ती झाली. तिथनं अजमेरात तिथं आपण नाश्ता केला वल्लभनगरला आणि तिथून परत आपल्याला रेल्वे स्टेशनची राईड पडली 220 का असं काय, तर 222 रुपये दाखवले, 201 रुपये आपल्याला दिलेत. त्याच्यानंतर इथं थांबलो होतो, लगेच आतमध्ये गर्दी नव्हती आज. तर तिथून आपल्याला पडली लोहगावची 11 किलोमीटरचे दाखवले 197 198 रुपये. कस्टमरचं बिल झालं 230 का असं काहीतरी. आणि कस्टमरला सोडलं खेसे वस्ती तिकडनं पुढं. तर तिकडनं आपल्याला 2 किलोमीटर पासून रेल्वे स्टेशन अशी दाखवली. रॅपिडो कस्टमरने 20 रुपये ऍड केले होते, तर 250 रुपये कस्टमरचं बिल झाले. तर अशा प्रकारे आपली टोटल जी आहे ओला उबेर रॅपिडो मिळून 1756 रुपये मी आता टोटल केली, 1756. तर जवळपास 5 किंवा 6 राईड आपल्याला झाल्या. टाइम झालाय 9:21 आणि गाडी चालली 126.4. तर सकाळी आपण 4:15 घर सोडलं होतं. कंटिन्यू आपल्याला बॅक टू बॅक राईड भेटत गेल्यात, गर्दी नव्हती. अर्ध्या तासामध्ये आपल्या राईड झाल्यात. आपलं दिवसाचं टार्गेट पण पूर्ण झाले, म्हणजे 1700 रुपये ऍटलीस्ट झाले, 1750. आणखी 4 गाड्या सीएनजी आहे. तर आता मी इथल्या लोकल छोट्या राईड करत बघूया आणखी किती वेळ आपण इथं करतोय. आता इथं फ्रेश झालोय मी स्टेशनच्या इथं. आता इथनं वळून परत स्टेशनला जातो. रॅपिडो किंवा ओला किंवा उबेर जिथं आपल्याला रेट पडलो. आता मी जी राईड घेऊन आलोय ती मी 21 रुपये प्रमाणे घेऊन आलोय. जाताना मी 17 रुपये का 18 रुपये प्रमाणे घेऊन गेलोय रॅपिडोकडनं. तर अशा प्रकारे काम झालं पाहिजे. 9:30 वाजता माझं 1750 रुपयाचं काम झालंय. आणि आता इथनं तरी अजून 4 गाड्या सीएनजी आहे. तर बघूया, इथनं फिरवतो गाडी आणि स्टेशन साईडला जातो आणि बघतो की नंबर किती आहेत किंवा राईड कशा पडतात आपल्याला, आणखी किती राईड करतोय. आणि आपले एक मित्र आहेत ते पण आपल्या सोबतच चालू आहे. त्यांना थोडा उशीर झाला, तरी पण त्यांचे 1400 वगैरे 5 का 5:30 निघले होते. 1400 काम झाले, म्हणजे ठीक आहे. सकाळचं मॉर्निंगचं व्यवस्थित काम होतंय. 2 दिवस तरी झाले. तर बघूया आता आपण इथनं कुठं जातोय. त्याच्यानंतरचा अपडेट आता असा की स्टेशन पासून आपल्याला ले मेरिडियन हॉटेल स्टेशनच्या साईडलाच आहे. आपण जहांगीर हॉस्पिटल पासून येतो तेव्हा तिथं. तर तिथनं आपल्याला एअरपोर्टची राईड पडली 280 रुपयाची. 2 जण होते, तर ती सोडली. सर्च मध्येच भेटली ती 280. तर कस्टमरचं बिल झालं 305 रुपये. आणि आपण तिथनं एअरपोर्ट रोडला आलो आणि तेवढ्यात आपल्याला राईड परत आली. तिथनं 2.1 किलोमीटर आणि 7 किलोमीटर ड्रॉप जहांगीर हॉस्पिटलची. लोहगावच्या मागून 280 रुपये मला दाखवले, 270 रुपये मला दिलेत. तर 280 रुपये आपण एअरपोर्टला घेऊन गेलो. तिकडनं 270 रुपयांनी जहांगीर हॉस्पिटलला आलो. तर जहांगीर हॉस्पिटल पासून आपण परत स्टेशन साईडला वळलो
परत मला लेमन ट्री फक्त यावेळेस ओलाकडनं आली आणि राईट वे नाव वेगळं होतं, तर त्यांचा कस्टमरचा फोन आला. 2 लेडीज होत्या, आम्हाला फिनिक्स मॉलला जायचे. आता फिनिक्स मॉल 7.5 किलोमीटर, त्याची मला 197 दाखवले. कस्टमरचं बिल 207 रुपये, 196 रुपये आपल्याला दिलेत. तर असं 530 रुपये आपलं रॅपिडो झाले आणि 1280 रुपये ओला झाले आणि 692 रुपये उबेर झाले. तर टोटल केली तर 2501 रुपये आपलं काम झाले. टाइम झालाय बघा तुम्ही 11:15 वाजता माझं 2500चं काम झाले. गाडी चालली 154 आणि आपण आहे आता इथं फिनिक्स मॉलला. कस्टमरला सोडले. आता 3 काड्या सीएनजी येईन. माझ्या गाडीचा ब्रेकचा आवाज परत यायला लागलाय, मला ते दाखवायचे. सो आता मी घरच्या साईडला निघतो हळूहळू. 3 काड्या सीएनजी आहे. आणि आज विशेष म्हणजे बरंच कस्टमर आज मला कॅश मध्ये काम झाले. तर आपल्याला सीएनजी वर पण जाता जाता घरी भरून घेऊ आपण आणि ते ब्रेकचं पण दाखवतो, म्हणजे वेळेत आपलं काम होऊन जाईल. तर आजची व्हिडिओ शॉर्ट पण इम्पॉर्टंट आहे की काम कसं प्रकारे होतंय आणि कंटिन्यू काम जर आपण केलं तर बघा तुम्ही ओलाचं व्यवस्थित रेट भेटलेत. आज सर्जवर सर्ज भेटलेत मला तर 7-8 किलोमीटरला 280 270 बऱ्यापैकी रेट भेटतात. तर अशा प्रकारे काम केलं तर आपलं काम चांगल्या पद्धतीने होईल. आता मी आणखीन 1-2 राईड केल्या तर माझं काम आणखी होऊ शकतं, पण मला आता ते ब्रेक दाखवायचे आणि सीएनजी पण संपलाय. तर बघूया. तर आपण निघलो होतो घरा साईडला. तर आपल्याला विश्रांतवाडीच्या इथनं आणखीन एक राईड दिसली तशीच 1.5 किलोमीटर पिकअप आणि 5.9 का 5.8 किलोमीटर ड्रॉप होता. 219 रुपये काहीतरी दाखवली. म्हटलं चला काही नाही, काही 10-15 मिनिटं लागतील. आपण घेतली आणि गेलो कस्टमरला पिकअप केलं. त्या या राऊडाला जिथनं आपण ब्रिजवरनं वळतो त्याच्या थोडं पुढे जाऊन जिथनं आपण एअरपोर्टला वळतो आणि जिथनं आपण खोरेगावला वळतो तिथं मध्ये हॉस्पिटल होतं कोणतं ब्रह्मा. तर ऑर्थोपेडिक तिथं सोडायचं होतं कस्टमरला. तर तिथं सोडलं. 228 रुपये कस्टमरचं बिल झाले. 216 आपल्याला दिलेत. 7 किलोमीटर समजा टोटल 7 किलोमीटर समजा. तर अशा प्रकारे आजचा दिवस आपला चांगला गेलाय. टाइम बघा तुम्ही 12:07 झालेत. गाडी चालली 168 किलोमीटर आणि आपलं 2717 रुपयाचं अर्निंग झाले. 2717 रुपयाचं अर्निंग झाले. 2 गाडी सीएनजी वरचं पकडून चाला की 700 रुपयाचं सीएनजी गेला. एवढा नाही जाणार पण पकडा तरी 2000 ते 2100 रुपये आज आपलं नेट प्रॉफिट झाले. 600 रुपयाचा गॅस जरी गेला तरी 2100 रुपये प्रॉफिट. तर आज ओलाने विशेष राईड दिल्या. 7-8 किलोमीटरची 280, 200, 5 किलोमीटरची 200, 3-4 राईड आपण अशा केल्या छोट्या. त्यामुळे आपलं मी म्हणतो 700-800 रुपयाचं काम आपलं असंच एक्स्ट्रा झालेलं आहे 20-25 किलोमीटर मध्ये. तर आता आपण घरी निघतो. आता ते गॅरेजला जायचं मी थांबवल. आता आधी गॅस भरल नंतर घरी जाईल. तोपर्यंत मला 1 तास तर लागणारच आहे. आता इथं मी आहे लूप रोडला. तर इथून जायचं सीएनजी पंपावर. तोपर्यंत 2 गाड्या एखादी गाडी आणखी बसल. तर ठीक आहे, हरकत नाही. 1 वाजेपर्यंत आपण घरी पोहोचतोय. तर असं काम रोज झालं पाहिजे, बरं वाटतं. भेटूया उद्या.